तणाव व चिंता कमी करण्यासाठी मदत होते, शरीराची लवचिकता वाढते, दमा व श्वसनाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे। अर्धचक्रासन या आसनामुळे पाठीच्या कण्याला लवचिकता मिळते व कंबर आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात, शरीराचा रक्तसंचार सुधारल्याने पचनक्रिया सुधारून शरीराला ऊर्जा मिळते। त्रिकोणासन या आसनामुळे कंबर, गुडघे, घोट्याला बळकटी मिळते, पाय आणि हाताचे स्नायू मजबूत होतात, शरीराचा ताण कमी होतो, तसेच पोटावरील चरबी कमी होते व पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। ताडासन या आसनामुळे शरीराला स्थिरता आणि संतुलन प्राप्त होते, पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते, पचनक्रिया सुधारते व शरीराला ऊर्जा मिळते, मानसिक आरोग्य सुधारते, वजन नियंत्रित ठेवण्याचं सूत्र, मन शांत करण्याचं यंत्र, क्रियाशीलता वाढवण्याचं अस्त्र म्हणजे ताडासन होय। वृक्षासन शरीराचे संतुलन हे वृक्षांमुळे सुधारते, पाय मजबूत होतात, एकाग्रता वाढते, पाठीच्या कण्याला अतिशय ताकद मिळते। दंडासन दंडासनामुळे पाठीचा कणा सरळ व मजबूत होतो, पोटाचे स्नायू बळकट होतात, मांड्या, खांदे आणि मनगट मजबूत होतात, पाठदुखीपासून आराम मिळतो व पचनसंस्था सुधारते। पर्वतासन या आसनामुळे खांदा, हात, पाय, पाठ हे स्नायू बळकट होतात, रक्ताभिसरण सुधारते व एकाग्रता वाढते। अर्धपद्मासन